नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे एम-पी-एस-सी आयोगानं राज्यसेवा 2025 साठी जी की डिस्क्रिप्टिव्ह होणार आहे. तर त्याच्या संदर्भात काय केलेलं पहिलं तर एक सिलेबस त्यांचे हे केलेले आहे, ते रिवाईज केलेलं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की त्यांनी काय केलं की एक्झाम जो पॅटर्न असणार आहे, एक्झाम पॅटर्न जो आहे तो काय केलं की त्यांनी प्रसिद्ध केलेला आहे. तर तो आपण काय करूयात की बघूयात की ते एक्झॅक्टली काय कसा पॅटर्न असणार आहे. या सगळ्या गोष्टी काय करते मी तुमच्यासाठी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आता सपोज काय केलं की इथं जर तुम्ही कॅन्डिडेट इन्फॉर्मेशनमध्ये गेला, एक्झामिनेशनवर गेला तुम्ही आणि स्कीम ऑफ द एक्झामिनेशनवर गेला तुम्ही, तर इथं तुम्हाला दिसेल की हे जे आहे की महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस गॅजेटेड ग्रुप ए, ग्रुप बी एक्झामिनेशन, एक्झामिनेशन स्कीम रिवाईज आहे ही 18/3 ची आहे. ओके. तर याची आपण काय करूयात की एक्झाम सेशन स्कीम बघूयात की काय असणार आहे, कशा पद्धतीचं असणार आहे, परीक्षेचे स्वरूप कसे असणार आहे ते. तर ही फाईल डाउनलोड झालेली आहे. आता ही बघूयात आपण काय असणार. तर बघा, वेतन श्रेणी जर बघितली तर सगळ्यात जास्त जे असणार आहे ते उपसंचालक, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी प्रकल्प श्रेणी 1 उपायुक्त गट अ साठी ही एस 23 ची असणार आहे. म्हणजे 67,700 ते 2,08,070 एवढी असणार आहे. महाराष्ट्र कुठेही असणार आहे. त्याच्यानंतर आता हे तर सगळ्या पदांसंदर्भात तपशील दिलेला आहे. आता टोटल पदं जर बघितली आपण ही, तर याच्यात तर पदं येतात, हे तर राज्यसेवेची पदं आहेत, 36 पदं येतात. त्याच्यानंतर हे येतात स्थापत्य अभियांत्रिकी सेवामध्ये. त्याच्यानंतरनं ओके. तर त्याच्यानंतरनं वन विभागामध्ये येतात. त्याच्यानंतरनं तो वन आणि महसूलमध्ये येतात. कृषीमध्ये येतील, जलसंपदा विभागामध्ये येतील, सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये येणार आहेत. अशा टोटल ही पदांची संख्या दिलेली आहे. ओके. तर आता हे करण्यापेक्षा आपण काय करूयात, की परीक्षा पद्धती काय असणार आहे त्याची माहिती घेऊया. सगळ्यात पहिलं जर बघितलं तर संयुक्त पूर्व परीक्षा असणार आहे. सगळ्यांसाठी एक असणार आहे. त्याच्यानंतरनं सेवा, अ, समग्र, स्वतंत्र आणि एकत्रित मुख्य परीक्षा असेल आणि मुलाखत असणार आहे. असे 3 हे असणार आहेत, टप्पे असणार आहेत. आता बघूयात आपण. बघा, आता याच्यामध्ये सेपरेट सिलेबस प्रत्येकाचा दिला जाणार. प्रीसाठी तर सेम सिलेबस असेल. मुख्य परीक्षेसाठी सेपरेट सिलेबस असणार आहे. आता याच्यातल्या परीक्षेचे नाव आहे, राज्यसेवा आहे, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा आहे, यांत्रिकी अभियांत्रिकी सेवा आहे, विद्युत अभियांत्रिकी म्हणजे इलेक्ट्रिकल इंजिनिअर आणि इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इंजिनिअरिंग सर्व्हिसेस. त्याच्यानंतरनं कृषी सेवा आहे मुख्य परीक्षा, वनसेवा मुख्य परीक्षा, अन्न आणि औषध प्रशासन आहे आणि निरीक्षण वैधमापन गट ब मुख्य परीक्षा असणार. आता याच्यानंतरनं जर आपण पुढे गेलो आपण, तर याच्यामध्ये विद्युत अभियांत्रिकी सेवा आणि विद्युत आणि यांत्रिक अभियांत्रिकी सेवेकरिता सिलेबस समान असल्याने दोन्ही परीक्षा एकाच वेळी एकाच प्रश्नपत्रिकेनुसार होणार आहेत. ओके. एकाच प्रश्नपत्रिकेनुसार होणार आहे आता. आता त्याच्यानंतरनं हे पात्रता दिलेली आहे. आता पात्रता तर वयानुसार किती आहे ते आपल्या सर्वांना माहितीच आहे. याच्यात काही चेंज नसणार आहे. त्याच्यानं शैक्षणिक अर्हता यांनी दिलेली आहे इथे. तर बघा, टोटल पदानुसार यांनी शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. ओके. तर इथे जर बघितलं आपण, तर सहाय्यक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा यासाठी तुम्हाला कुठलीही ग्रॅज्युएशन चालेल. 55% सह ओके. कुठलंही नाही चालणार आहे. तुम्हाला वाणिज्य शाखेची पदवी असेल किंवा जे असते इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट ऑफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालची अंतिम परीक्षा उत्तीर्ण असायला लागेल किंवा इन्स्टिट्यूट ऑफ कॉस्ट अँड वर्क अकाउंट यांची काय केली की तुम्हाला लेखाशास्त्राची पदवी असायला लागेल किंवा वाणिज्यामध्ये पदव्युत्तर पदवी तुम्हाला लागेल किंवा ए-आय-सी-टी मधून तुमचे कुठलंही एम-बी-ए लागेल, त्यात फायनान्समध्ये तुमचा लागणार आहे. त्याच्यानंतरनं सहाय्यक प्रादेशिक वन अधिकारीसाठी तुम्हाला काय लागणार आहे, की यांत्रिकी किंवा म्हणजे मेकॅनिकल किंवा ऑटोमोबाईलची डिग्री लागेल, 4 वर्षाची लागेल. त्याच्यानंतरनं बाकीच्या गोष्टी यांनी दिलेल्या आहेत त्यांनी बाकीच्या. त्याच्यानंतर उद्योग उपसंचालक तांत्रिकसाठी तुम्हाला अभियांत्रिकीची स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्थापत्यमध्ये कुठलीही तुम्हाला पदवी लागणार आहे. उद्योग अधिकारीसाठी काय केलं, की तुम्हाला विज्ञान शाखेची संवैधानिक ची पदवी लागणार आहे. आता बघा, स्थापत्य अभियांत्रिकीमध्ये तुम्हाला बी सिव्हिल, वॉटर मॅनेजमेंट, सिव्हिल, एन्व्हायर्नमेंट चालेल, स्ट्रक्चर चालेल, कन्स्ट्रक्शन आणि टेक्नॉलॉजी चालणार आहे. त्याच्यानंतर यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये तुम्हाला ऑटोमोबाईल चालेल, प्रोडक्शन चालेल आणि इंडस्ट्रियल इलेक्ट्रॉनिक्स चालणार आहे. त्याच्यानंतरनं इलेक्ट्रिकलसाठी इलेक्ट्रिकल पॉवर चालणार आहे, इलेक्ट्रॉनिक्ससाठी पॉवर लागेल, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स लागेल आणि पॉवर
सिस्टम तुम्हाला लागेल. इलेक्ट्रिकल अँड मेकॅनिकल सर्व्हिसेससाठी बी-टेक इलेक्ट्रिकल पॉवर लागेल, इलेक्ट्रिकल पॉवर लागेल, इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर, इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स अँड पॉवर लागेल. कृषीसाठी तुम्हाला काय लागेल? कृषी अभियांत्रिकी लागणार आहे तुम्हाला. ओके. किंवा त्याच विद्याशाखेतील कोणतीही समतुल्य अर्हता तुम्हाला लागणार आहे. त्याच्यानंतरनं इथं या तुम्हाला डिग्री लागणार आहेत बी-एससी ओके. त्याच्यानंतरनं वनसेवामध्ये तुम्हाला काय करायला लागेल, की कोणतीही डिग्री लागेल. आता बघा एक विषय लागेल त्यातला वनस्पतीशास्त्र, रसायनशास्त्र, वनशास्त्र, भूशास्त्र, गणित, भौतिकशास्त्र, सांख्यिकी, प्राणीशास्त्र, उद्यानविद्या, पशुसंवर्धन किंवा हे लागेल किंवा 2 मध्ये बघितलं कृषी अभियांत्रिकी आणि यातल्या कुठलाही पदवीधर तुम्हाला चालणार आहे. आता वनक्षेत्रपालसाठी जर बघितलं आपण सहाय्यक वनरक्षकसाठी बघितलंय. गट तुम्हाला काय करायला लागेल, या ज्या पदव्या आहेत, ओके. इंजिनिअरिंगच्या सगळ्या ब्रँचेस आहेत ऑलमोस्ट. त्याच्यानंतर किंवा विज्ञान शाखेची कोणतीही पदवी लागेल, गणित, वित्तीय लागणार आहे. त्याच्यानंतरनं विज्ञान शाखेव्यतिरिक्त गणित विषयासाठी कुठली पदवी तुम्हाला लागणार आहे. हे ब्रँचेस तुम्हाला चालतील. बी-टेक ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग, बी-टेक पॉवर, बी-टेक प्रोडक्शन, बी-टेक मेटलर्जी अँड मटेरियल, आय-टी लागणार आहे, बायोटेक्नॉलॉजी, फूड सायन्स, इन्स्ट्रुमेंटेशन, फार्मसी या गोष्टी तुम्हाला लागणार आहेत. ओके. अन्न आणि औषध प्रशासनासाठी तुम्हाला रसायनशास्त्र विषयासह विज्ञान शाखेची कुठलीही पदवी लागणार आहे. पदवी तर म्हणजे पी-डी-एफ सॉरी हे तर तुम्हाला लागेल. पी-जी लागेल, पोस्ट ग्रॅज्युएशन असेल किंवा डॉक्टर पी-एच-डी असेल तरी चालेल तुम्हाला किंवा तुम्हाला एम-बी-बी-एस जरी असेल तरी तुम्हाला चालणार आहे. त्याच्यानंतरनं अन्न सुरक्षा अधिकारीसाठी तुम्हाला एम-बी-बी-एस लागणार आहे किंवा डेअरी तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान किंवा तेल तंत्रज्ञान यापैकी तुम्हाला किंवा डॉक्टरेट पदवी असेल तरी चाललेलं आहे. निरीक्षण वैद्यमापनसाठी तुम्हाला विद्युत, इलेक्ट्रॉनिक, संगणक अभियांत्रिकी किंवा भौतिकशास्त्र विषयाची पदवी तुम्हाला लागणार आहे. आता इथं तुम्हाला या पदव्या दिलेल्या आहेत. ओके. समतुल्य अर्हता दिलेल्या आहेत. तुम्हाला कुठलीतरी याच्यापैकी एक डिग्री लागणार आहे. त्याच्यानंतरनं शारीरिक अर्हता दिलेल्या आहेत प्रत्येकाच्या. ओके. याची तारीख दिलेल्या आहेत. फीज दिलेल्या आहेत. फीज किती आहेत? पूर्व परीक्षेचे 544 असणार आहे आणि मागासवर्गीयासाठी 344 एवढी असणार आहे. केंद्र 37 केंद्रावरती होत राहते परीक्षा ही. मुख्य परीक्षा 6 केंद्रावरती होत राहते. ओके. तर आता ही गोष्ट आपण काय करूयात पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात, की हे टप्पे कसे असणार आहेत. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि माहिती मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.